हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी मगर. स्वागत आहे आपलं अश्विनी किचन अँड इन्फोटेनमेंट मध्ये. आज आपण पाहणार आहोत ब्रेड पिझ्झा रेसिपी. ब्रेड पिझ्झासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, पनीर, टोमॅटो, शिमला मिर्च, मॅश केलेला एक बटाटा, बटर आणि चीज आणि गाजर. गाजर हे आपल्या आवडीनुसार आहे, पण मुलांच्या हेल्थसाठी गाजर खूप चांगले असते. त्यासाठी मी गाजरचा वापरही केला जातो माझ्या रेसिपीमध्ये जास्त करून. त्याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला सॉस आणि चवीनुसार मीठ, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स. चला तर मग आपण रेसिपी तयार करायला सुरुवात करूया. रेसिपी तयार करायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा. इंस्टा आणि फेसबुकला फॉलो आणि लाईक करा. चला मग आता आपण पाहूयात ब्रेड पिझ्झा रेसिपी. आता आपण सर्वप्रथम आपला पॅन गरम करायला ठेवणार आहोत. आपण कमी गॅसवरती ठेवत आहोत. तोपर्यंत आपण इकडे ब्रेड पिझ्झाची आपण तयारी करणार आहोत. आपण असा मस्त ब्रेड आणलेला आहे. ब्रेडला आपण बटर लावून घेणार आहोत. मस्त असं बटर लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ब्रेडवरती सॉस लावून घेणार आहोत. सॉसने फ्लेवर छान येतो. असा मस्त असा बटर आणि सॉस आपण ब्रेडला लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ब्रेडवरती कांदा घालणार आहोत. दोन्ही ब्रेडवरती आपण आता कांदा घालून घेत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे शिमला मिर्च. मस्त अशी शिमला मिरची आपण आता घालून घेऊया. त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपण घालूया टोमॅटो. मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या रेसिपीज पाहायला आवडतात का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण आपला असा मॅश केलेला बटाटा घालणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं गाजर घालणार आहोत. गाजर कसं हेल्थसाठी चांगलं असतं. त्याच्यावरती परत आपण सॉस घालून घेणार आहोत. आपण याच्यावरती हे चीज आपण खिसून घेणार आहोत. तुम्हाला कशा वाटतात मैत्रिणींना आपल्या रेसिपीज? आवडतात का? तुम्हाला कमेंट मध्ये सांगत जा तुम्ही मला आपल्या रेसिपीज आवडतात नाही आवडतात, काय कमी पडतं का आपल्या रेसिपीमध्ये. आता आपण ह्या पॅनला बटर लावून घेणार आहोत. पॅनला बटर लावून झालं की आपण आपला ब्रेड पिझ्झा भाजायला ठेवणार आहोत. मैत्रिणींनो, तुमच्याही अशा नवनवीन रेसिपी माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करू शकता. आता आपण हे भाजायला ठेवूया. आता आपण हे सेट होण्यासाठी 2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती भाजणार आहोत. मैत्रिणींनो, आता आपण पाहूयात आपलं ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे की नाही. वाव, खूप सुंदर. खरंच आपला ब्रेड पिझ्झा असा फुलून वर आल्यासारखा आलेला आहे. आपला ब्रेड पिझ्झा खालतून पण भाजलेला आहे. आता मी काढून घेते आणि गॅस बंद करते.
हा पहा आपला ब्रेड पिझ्झा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.